श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 12 नोव्हेंबर रोजी बुधवारी आहे कालभैरव जयंती. आपल्या हिंदू धर्मामध्ये कालभैरवांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. कालभैरव हा शिवांचा अवतार आहे. क्रोध, शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून या देवतेकडे बघितलं जातं. भगवान कालभैरव हे भगवान महादेवांचे 5वे अवतार आहेत आणि देवांची सुरक्षा रक्षक म्हणून या कालभैरव देवतेकडे बघितलं जातं. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला कालभैरव जयंती ही साजरी केली जाते आणि ही कालभैरव जयंती यंदा 2025 या वर्षी 12 नोव्हेंबरला बुधवारी आलेली आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला कालभैरव जयंती ही साजरी करायची आहे. तर या दिवशी कालभैरव जयंती ही आपल्याला कशी साजरी करायची आहे आणि कालभैरवांना कोणता नैवेद्य हा आपल्याला दाखवायचा आहे आणि कालभैरवनाथांची या दिवशी आपल्याला कोणती प्रभावी सेवा करायची आहे, कोणत्या स्तोत्राचं पठण करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा 12 नोव्हेंबरला बुधवारी कालभैरव जयंती ही साजरी करा. कालभैरवांचं तुमच्या घराजवळ जिथे कुठे मंदिर असेल तिथे जाऊन मी जो नैवेद्य तुम्हाला सांगणार आहे तर तो नैवेद्य कालभैरवांना नक्की अर्पण करा. कालभैरवनाथांची सेवा केल्यामुळे तुम्हाला शत्रुपीडाही राहणार नाही, कुठलीही वाईट शक्ती तुमच्याजवळ येणार नाही. या दिवशी कालभैरवनाथांची सेवा जर केली तर यामुळे तुमच्या घराचं, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं शत्रुपीडा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होईल. कालभैरवनाथांची जर आपण सेवा केली तर आपल्याभोवती कालभैरवनाथांचं संरक्षण कवच हे तयार होत असतं आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी कालभैरवनाथांची सेवा जरूर करा. कालभैरवनाथ हे भगवान शिवांचा रुद्र अवतार आहेत, ज्यांची पूजा तंत्र आणि मंत्राचे स्वामी म्हणून देखील केली जाते. कालभैरवाची पूजा केल्याने शत्रूंचे भय दूर होते आणि सर्व प्रकारचे भय दूर होते. कालभैरवनाथांना पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 पंचमहाभूतांचं नायक म्हणून सुद्धा गणलं जातं. त्याचप्रमाणे कालभैरवनाथांना काशीचे कोतवाल म्हणून सुद्धा संबोधलं जातं. कालभैरव हे भगवान शिवशंकरांचं उग्र रूप आहे. कालभैरवनाथांचा रंग हा श्यामवर्णाचा आहे आणि त्यांना 4 हात आहेत आणि या 4ही हातांमध्ये त्यांनी त्रिशूळ, खड्ग, खापर आणि ब्रह्मदेवांचं 5वं मस्तक हे त्यांनी हातामध्ये धारण केलेलं आहे आणि कालभैरवनाथांचं वाहन हे कुत्रा आहे. कालभैरवनाथांची वेशभूषा ही भगवान शिवशंकरांसारखीच आहे आणि त्यांनी आपल्या सर्वांगाला भस्म हे लावलेलं आहे. कालभैरवनाथांचं असं अक्राळ विक्राळ रूप हे कोणाच्याही मनामध्ये भय निर्माण करत असतं. त्यामुळे कालभैरवनाथांची सेवा जी व्यक्ती करेल तर त्या व्यक्तीला शत्रुपीडा ही कधीही राहणार नाही. शत्रूचे भय अशा व्यक्तीला राहत नाही. शत्रुपीडेचा त्रास अशा व्यक्तीला कधीही होत नाही. भूत, पिशाच बाधा, वाईट शक्ती, नजरदोष, वाईट गोष्टी या सर्व गोष्टींपासून कालभैरवनाथ हे त्या व्यक्तीचं कायम संरक्षण करत असतात. कालभैरव देवता ही शक्तीची, शिस्तीची आणि न्यायाची देवता आहे आणि म्हणूनच या दिवशी शत्रुपीडा, दुष्ट आत्मे आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळावं यासाठी कालभैरव जयंतीला कालभैरवनाथांची पूजा सेवा ही केली जाते. कालभैरव जयंतीला जर तुम्ही कालभैरवनाथांची पूजा सेवा केली तर वर्षभर कालभैरवनाथ हे तुमचं संरक्षण करत असतात. जर तुम्हाला तुमचे शत्रू हे त्रास देत असतील किंवा एखादा खोटा आरोप हा तुमच्यावर आलेला असेल, तुमची काहीही चूक नसताना एखादा खोटा आळ हा तुमच्यावर लावला गेलेला असेल किंवा तुमची फसवणूक झालेली असेल किंवा वाईट शक्तींपासून तुम्हाला जर त्रास होत असेल तर कालभैरव जयंतीला बुधवारी 12 नोव्हेंबरला तुम्ही कालभैरवनाथांची सेवा जरूर करा. एखाद्या संकटापासून किंवा एखाद्या भययुक्त वातावरणातून आपल्याला जर सुटका हवी असेल तर आपण कालभैरवनाथांची सेवा ही जरूर करावी. कालभैरव जयंतीला कालभैरवनाथांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुपारी 12 वाजता कालभैरवनाथांच्या जयंतीचा उत्सव हा साजरा केला जातो आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा कालभैरव जयंतीला 12 नोव्हेंबरला संध्याकाळी कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचा मानसन्मान हा करायचा आहे आणि त्यांना नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा आहे. आणि कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एका प्रभावी स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला 12 नोव्हेंबरला संध्याकाळी जायचं आहे आणि कालभैरवनाथांचं दर्शन घेऊन त्यांचा पूर्णपणे मानसन्मान हा करायचा आहे आणि नैवेद्यसुद्धा जरूर तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि जर तुमच्या घराजवळ आजूबाजूला कुठेही कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर अशा वेळेस तुम्ही शिवशंकरांच्या मंदिरामध्ये गेलात तरीसुद्धा चालेल, पण शक्य झाल्यास कालभैरवनाथांच्या मंदिरामध्येच जा.
मग जरी कालभैरवनाथांचं मंदिर तुमच्या घरापासून थोड्या दूरच्या अंतरावर असलं तरीसुद्धा तुम्ही कालभैरव जयंती असल्याकारणाने या दिवशी कालभैरवनाथांच्याच मंदिरामध्ये जा आणि त्यांचं दर्शन घ्या आणि त्यांना नैवेद्यसुद्धा जरूर अर्पण करा। तर आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेनंतर कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि घरून जाताना आपल्याला वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी आणि कांदा आणि त्यासोबत 1 लिंबाची फोड असा नैवेद्य आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायचा आहे आणि त्याचप्रमाणे नारळ, हार, खडीसाखर हे सुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे। आणि कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला कालभैरवनाथांना त्रिवार मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्यासोबत नेलेलं नारळ, हार, खडीसाखर हे कालभैरवनाथांच्या चरणाशी ठेवून तिथे ते आपल्याला अर्पण करायचं आहे। याप्रमाणे आपल्याला कालभैरव जयंतीला कालभैरवनाथांचा मानसन्मान करायचा आहे। आणि यानंतर आपण जो काही घरून नैवेद्य नेलेला आहे, ज्यामध्ये वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, कांदा आणि लिंबूची फोड आहे असा जो नैवेद्य आपण नेलेला आहे तर तो तिथे कालभैरवनाथांना आपल्याला अर्पण करायचा आहे। मग इथे तुम्ही वांग्याची भाजी केली किंवा वांग्याचं भरीत केलं तरीसुद्धा चालेल। तर अशा या सर्व पदार्थांचा नैवेद्य आपल्याला कालभैरवनाथांना अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे कालभैरवनाथांना इमरती जिलेबीचा नैवेद्य हा सुद्धा अर्पण केला जात असतो, दाखवला जात असतो। मग तुम्ही या सर्व नैवेद्यासोबत इमरती जिलेबीसुद्धा घेऊन गेलात आणि कालभैरवनाथांना इमरती जिलेबीचा नैवेद्य दाखवलात तरीसुद्धा चालेल। तर या पद्धतीने नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये बसूनच 11 वेळा कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे। हे कालभैरवाष्टक स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तिथे पाहून तुम्ही ते म्हणू शकता। कालभैरवाष्टक हे अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे। कालभैरवाष्टकाचं पठण केल्यामुळे कुठल्याही वाईट शक्तींपासून, शत्रूंपासून कोणत्याही प्रकारची पीडाही आपल्याला होत नाही। कधी तुम्हाला सुद्धा जर तुमच्या घरामध्ये अस्वस्थ वाटत असेल, मानसिक अशांतताही जाणवत असेल, तुमचं मन कशामध्येच लागत नसेल, तुमच्या घरातली लहान मुलंही जर सतत किरकिर करत असतील, रडत असतील किंवा जर तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईट विचार हे सारखे येत असतील, तर अशा वेळेस तुमच्या घरामध्ये जर तुम्ही दिवाबत्तीच्या वेळेस दिवाबत्ती केल्यानंतर या कालभैरवाष्टक स्तोत्राचा पाठ केला तर तुम्हाला तुमच्या मनाला खूपच शांतता मिळेल। तुम्हाला जी काही मानसिक अस्वस्थता जाणवत असेल ती सुद्धा तुमची दूर होईल। कालभैरवाष्टक या स्तोत्राचं पठण केल्यामुळे कुठलेही निगेटिव्ह विचार हे आपल्या मनामध्ये येत नाहीत। आपलं अस्थिर मन हे शांत होतं। कोणत्याही गोष्टीची अकारण भीती आपल्याला आपल्या मनाला वाटत नाही। सर्व प्रकारच्या शत्रुपीडेपासून, वाईट शक्तींपासून, वाईट विचारांपासून, सर्व प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टींपासून आपलं कायम संरक्षण होत असतं। आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये संध्याकाळी देवघरामध्ये दिवाबत्ती केल्या गेल्यानंतर कालभैरवाष्टकाचं पठण हे जरूर केलं गेलं पाहिजे। कालभैरव जयंतीच्या दिवशी जर तुम्ही कालभैरव मंदिरामध्ये बसून 11 वेळा कालभैरवाष्टकाचं पठण करत असाल किंवा घरी जरी तुम्ही कालभैरवाष्टकाचं 11 वेळा पठण करत असाल तर पहिल्या 10 वेळेस तुम्हाला कालभैरवाष्टकातील पहिल्या 1 ते 8 ओव्यांचं पठण करायचं आहे आणि 11व्या वेळेस जेव्हा तुम्ही कालभैरवाष्टक पठण कराल तेव्हा तुम्हाला संपूर्ण कालभैरवाष्टक हे पठण करायचं आहे। फक्त पहिल्या 10 वेळेसच तुम्हाला या स्तोत्राच्या 1 ते 8 ओव्या या पठण करायच्या आहेत, कारण या स्तोत्रातील 9वी ओवी ही फलश्रुती आहे आणि फलश्रुती ही आपण शेवटच्या आवर्तनालाच पठण करत असतो। तर अशा पद्धतीने कालभैरवाष्टक हे आपल्याला 11 वेळेस कालभैरव जयंतीच्या दिवशी पठण करायचं आहे। कालभैरवनाथ हे कडक शिस्तीचे आणि न्यायाचे देवता आहेत। चुकीचं वागणाऱ्या व्यक्तीला, खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला किंवा अनैतिक कृत्य करणाऱ्या व्यक्तीला कधीच माफ करत नाहीत। ते अशा व्यक्तीला कधी ना कधी शिक्षा हे नक्की करतच असतात। कालभैरवनाथ हे चुकीच्या गोष्टींना कधीच माफ करत नाहीत। यामुळे आपल्याकडून सुद्धा जर आपल्या कळत नकळत काही चुका या झाल्या असतील तर या झालेल्या चुकांपासून आपल्याला सुटका मिळण्यासाठी, आपल्याकडून आपल्या कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी आणि या झालेल्या चुकांचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ नये यासाठीच कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथांना याप्रमाणे आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि त्यांचा मानसन्मानसुद्धा आपल्याला याशाच पद्धतीने करायचा आहे आणि तसंच अशी कालभैरवनाथांची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे। कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना नारळ, खडीसाखर, हार अर्पण केल्यानंतर आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण कालभैरवनाथांना आपले दोन्ही हात जोडून विनंती करायची आहे की आम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून आज आपला मानसन्मान करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। तरी हे कालभैरवनाथा तुम्ही आम्ही केलेला हा मानसन्मान स्वीकार करावा आणि तुमचा आशीर्वाद आणि सुरक्षा कवच आम्हाला मिळावं, तसंच आमच्या परिवाराला मिळावं आणि तसंच वाईट शक्ती, शत्रू यांचा संहार व्हावा। तुम्ही आमचं वाईट शक्तींपासून, शत्रूंपासून कायम संरक्षण करावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो।
असं आपण कालभैरवनाथांना हात जोडून सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कालभैरवनाथांची जयंती साजरी करायची आहे. कालभैरवनाथांचं मंदिर जर तुमच्या घराजवळ नसेल तर मग तुम्ही शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन ही सगळी सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि भगवान शिवशंकरांनाच हा नैवेद्य अर्पण केला तरीसुद्धा चालेल. किंवा जर तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाणंही शक्य नसेल तर याप्रमाणे ही सगळी सेवा तुम्हाला घरीच करायची आहे. 11 वेळा घरीच कालभैरवाष्टकाचं पठण आपल्याला करायचं आहे. कालभैरवाष्टक या स्तोत्राचं पठण आपल्या घरामध्ये नित्यनियमानं झाल्यामुळे आपल्या संपूर्ण घराचं संरक्षण कालभैरवनाथ हे स्वतः करत असतात. आणि म्हणूनच फक्त कालभैरव जयंतीलाच आपल्याला कालभैरवाष्टकाचं पठण करायचं नाही आहे, तर आपण रोज जेव्हा संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करतो तर ही दिवाबत्ती केल्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक या स्तोत्राचा एक पाठ हा रोज नित्यनेमानं आपल्या घरामध्ये करायचा आहे. कालभैरवाष्टकाचं पठण करणं हे जर तुम्हाला शक्य नसेल, जमत नसेल तर मग तुम्ही मोबाईलला लावून देऊन ते श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. पण रोज नित्यनियमानं आपल्या घरामध्ये कालभैरवाष्टकाचा एक पाठ हा नक्की झालाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला 12 नोव्हेंबरला बुधवारी कालभैरव जयंती ही साजरी करायची आहे. याप्रमाणे सगळी सेवासुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे. ही सगळी सेवा कालभैरव जयंतीला जर तुम्ही केली तर यामुळे वर्षभर कालभैरवनाथ हे तुमचं संरक्षण करतील. वर्षभर त्यांचं संरक्षण कवच हे तुम्हाला आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होईल. आणि म्हणून अशी ही सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.